मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको वागीशाद्यास्य मनसः सर्वार्थानामुपक्रमे यन्नत्वा कृतकृत्या स्युः तन्नमामि गजाननं दौभिर्युक्ता चतुर्भिस्फटिकमणिमयीमक्षमालां दधाना हस्तैनेकेन पद्मं सितमपि शुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं वैदेही सहितं सुरद्रुमतले हैमे महामण्डपे मध्ये पुष्पकमासने मणिमये वीरासने सुस्थितम् अग्रे वाजयति प्रभञ्जनसुते तत्त्वं मुनिभ्यः परं व्याख्यातं भरतादिभिः परिवृतं रामं भजे श्यामलं नमो अञ्जनानन्दनं वीरं जानकीशोकनाशनं कपीशमक्षहन्तारं वन्दे लङ्काभयङ्करं रामं रामानुजं सीतां भरतं भरतानुजं सुग्रीवं वायुसूनं च प्रणमामि पुनः पुनः उल्लिङ्ग्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयं कल्याणानान्निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मोक्षोऽस्सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम रघुपतिराघव राजा राम पतितपावन सीताराम रघुपतिराघव राजा राम रघुपतिराघव राजा राम पतितपावन सीताराम रघुपतिराघव राजा राम पतितपावन सीताराम रघुपतिराघव राजा राम पतितपावन सीताराम जानकी जीवन स्मरण जय जय राम पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। पवित्र पावन मधुमासाच्या निमित्ताने रामनवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने प्रभू रामचंद्रांच्या दिव्य चरित्राचा आस्वाद महर्षी वाल्मिकींनी रचलेल्या वाल्मिकीय रामायणाच्या अनुरोधाने रामचरित्राचं श्रवण आपण करत आहोत। आजचं हे 5व्या दिवशीचं कथापुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्याकरता आपण सर्वजण प्रवृत्त झालेलो आहोत। आजच्या दिव्य कथानकाला प्रारंभ करत असताना कालच्या निरूपणाचा अगदी धावता आढावा प्रथमतः घेऊ।
काल प्रथमतः प्रभू रामचंद्रांच्या व सीतामाईच्या आदर्श अशा मार्गदर्शनपर अशा गृहस्थाश्रम धर्माचं निरूपण करण्यात आलं. गृहस्थाश्रमाचं संसाराचं वर्णन झालं. राजा दशरथाने प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी असलेल्या दैवी गुणांचं संस्मरण केलं आणि मनोमन त्याला असं वाटलं की आता आपण रामाचा युवराज म्हणून अभिषेक केला पाहिजे. आपलं आयुर्मान झालेलं आहे, आपल्या ठिकाणी वृद्धत्व आहे, मृत्यूची चाहूल राजाला लागलेली होती आणि म्हणून तत्पूर्वीच आपण रामाचा युवराज म्हणून अभिषेक करावा असं दशरथ राजाला मनोमन वाटलं. राजाने आपल्या अनुयायांच्या समोर, मंत्र्यांच्या समोर, हितैषी लोकांच्या समोर रामाच्या यौवराज्याभिषेकाचा प्रस्ताव ठेवला आणि ह्या प्रस्तावाला सगळ्यांनी अनुमोदन दिलं. परंतु दैवात काही निराळं होतं. अयोध्येमध्ये सर्वत्र राज्याभिषेकाच्या निमित्ताने उत्सव सुरू झाला आणि अयोध्यावासी लोकांचा तो उत्साह, त्यांनी केलेला तो उत्सव मंथरेला पाहवला नाही आणि होणाऱ्या या राज्याभिषेकामध्ये विघ्न आणण्याचं काम कैकेयीच्या माध्यमाने मंथरेने केलं. रामाकरता वनवास आणि भरताकरता राज्य हे दोन वर कैकेयीने मंथरेच्या सल्ल्याने, सहवासाने दशरथ राजाला मागितले आणि पित्याच्या वचनाची पूर्तता करण्याकरता म्हणून प्रभू रामचंद्र कौसल्या मातेची समजूत काढून लक्ष्मणाच्या समोर दैवाख्यानाचं वर्णन करून सोबत येण्याची लक्ष्मणाची इच्छा मान्य करून सीतेला सोबत घेऊन रामचंद्र सुमंताच्या समवेत सगळ्या अयोध्यावासी लोकांना आपल्या वनगमनाने दुःखी कष्टी करत अयोध्येच्या बाहेर पडले. सगळी अयोध्यावासी जनता, अयोध्येतले सगळे लोक, नवे अगदी प्राणी पक्षीही रामाच्या वनगमनाने अतिशय दुःखी कष्टी झाले. शृंगवेरपुराला आले. निषादराज गुहाने रामाचा पाहुणचार केला. त्या गुहाने निर्माण केलेल्या झोपडीमध्ये गुहाने तयार केलेल्या दर्भाच्या चटईवर गुहाने अर्पण केलेली कंदमुळं भक्षण करून रामचंद्र निद्राधीन आहेत. आणि जागता पहारा लक्ष्मणाचा व गुहाचा आहे. अध्यात्म रामायणामध्ये असं वर्णन आहे.
प्रभू रामचंद्रांची ही परिस्थिती जेव्हा त्या गुहाने पाहिली की जो राम राजवाड्यामध्ये वाढलेला आहे, जो राम मंचकावरती निद्राधीन होत होता, जो राम मिष्टान्न सेवन करत होता, आज त्या रामाची काय स्थिती आहे? ह्या सगळ्या स्थितीला गुहाने कैकेयीला जबाबदार धरलं. तेव्हा लक्ष्मणाने गुहाला एक उपदेश केलेला आहे, ज्याचा उल्लेख अध्यात्म रामायणामध्ये पाहायला मिळतो. लक्ष्मण म्हणतात, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाति ति कुबुद्धिरेषा अहंकरोमीति वृथाभिमानः स्वकर्म सूत्रग्रथितो हि लोकः. जगामध्ये सुख दुःख देणारा कोणी नसतो. व्यक्ती आपल्या कर्मानेच सुखी होतो आणि व्यक्ती आपल्या कर्मानेच दुःखी होत असतो. जे जयाचे कर्मसूत्र मांडुनी ठेविले स्वतंत्र, ते ते गती पात्र होची लागे. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदति मातरम तथा पूर्वकृतं कर्म कर्तारम अनुगच्छति असं वर्णन आहे. जसं एखाद्या गोठ्यामध्ये हजारो गायी आहेत, पैकी एखाद्या गायीचं वासरू दारातून सोडलं, ते वासरू जसं त्या हजारो गायींमध्ये आपल्याच आईच्या जवळ जातं, त्याप्रमाणे प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ भोगावं लागतं. बघा, रामचंद्र आपल्या चरित्रातून आपल्याला सांगतात की ही कर्मगती मला सुद्धा चुकली नाही. गुहाने प्रार्थना केली, म्हणे जोपर्यंत तुमचा 14 वर्षांचा कालावधी संपत नाही तोपर्यंत माझ्या घरी माझ्या राज्यामध्ये तुम्ही वास करा, माझ्या सिंहासनावरती तुम्ही आसीन व्हा, मी स्वतः तुमची सेवा करेन. भगवंत सांगतात की हे वचनपूर्तीचं निमित्त, या निमित्ताने मी अरण्याकडे प्रस्थान करतोय, वनगमनाकरता वनवासाला चाललेलो आहे. परंतु ह्या निमित्ताने मला दुष्ट दुराचारी राक्षसांचा संहार करायचा आहे. राक्षसांनी जो अधर्माचा प्रभाव निर्माण केलेला आहे, त्या अधर्माच्या प्रभावाला नष्ट करायचं आहे. धर्माची स्थिती परत निर्माण करायची आहे. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्माची नीतीशी शेसवरी, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखांची उभोई. परत एकदा धर्माची संस्थापना करायची आहे. आणि म्हणून तुझा पाहुणचार मी आता स्वीकारलेला आहे, परत एकदा तुझा मी पाहुणचार स्वीकारेन, परंतु मला येण्याचा आग्रह करू नकोस. रामचंद्रांच्या सोबत अयोध्येमधले लोकही आलेले होते. रामचंद्रांनी विचार केला की हे लोक आपल्याला सहज सोडणार नाहीत, यांना घेऊन जाणं आपल्याला शक्य होणार नाही, यांच्यासोबत राहणं आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे यांना आपण सोडलं पाहिजे. हे आपल्याला सोडणार नाहीत, आपल्याला यांना सोडावं लागेल.
आणि म्हणून सगळे सोबत आलेले लोक निद्राधीन झाले असता गुहाला सांगतात की नौका तयार कर, जोपर्यंत लोक जागे होत नाहीत तोपर्यंत गंगा नदी पार करून मला जावं लागेल, मला जायचं आहे. त्याप्रमाणे गुहाने नौका सिद्ध केली. भगवंताने सुमंताला सांगितलं की तू वापस जा, आपण वापस जावं. माझ्या विरहाने व्याकुळ झालेल्या माझ्या पित्याचं रक्षण करावं, माझ्या पित्याची सेवा करावी, माझ्या पित्याला धाडस द्यावं, त्यांची समजूत काढावी. प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने सुमंतही मागं फिरले. गंगा नदी उल्लंघत असताना माता सीतेने गंगेचं पूजन केलं. अगदी पूजन कसं केलं तर मानस पूजन केलं. माता सीता गंगेला म्हणते की आत्ता काही मी आई तुला उपचार अर्पण करू शकत नाही, परंतु आमचं हे वनवासाचं जे कार्य आहे, या वनवासाच्या कार्याची निर्विघ्नपणे समाप्ती व्हावी, म्हणे वापस येताना अयोध्येमध्ये मी अवश्य उपचारानिशी तुझं आई पूजन करेन, तुझा आम्हाला आशीर्वाद पाहिजे. गंगेचं पूजन केलं आणि प्रभू रामचंद्र प्रयाग क्षेत्री आलेले की जिथे गंगेचा यमुनेचा संगम आहे. गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम. पुराणांमध्ये गंगा आणि यमुना ह्या दोन नद्यांचं जे संगम स्थान आहे ते फार पवित्र मानलेलं आहे. शास्त्र असं सांगतं की एखाद्या व्यक्तीने आपल्या प्राणांचा जर त्याग केला अकाली तर तो दोष आहे, परंतु म्हणजे आत्मघात करणाऱ्या व्यक्तीला दुर्गती प्राप्त होते. परंतु तेच प्राण जर गंगेच्या आणि यमुनेच्या संगमावरती जर विसर्जित केले तर मात्र त्याला दुर्गती प्राप्त होत नाही. सीता सीते सरिते यत्र संगते तत्राप्लुतासो दिवमुत्पदन्ति ये वै तन्वां विसृजन्ति धीराः ते जनासो अमृतत्वं भजन्ते असं वर्णन आहे. सीता म्हणजे गंगा, असीता म्हणजे यमुना. या दोन नद्यांचा संगम जिथे होतो त्या संगमावरती जो आपले प्राण अर्पण करतो ते जनासो अमृतत्वं भजन्ते, त्या व्यक्तीला उत्तम अशी गती प्राप्त होत असते. प्रयाग क्षेत्री प्रभू रामचंद्र आले. त्या तीर्थस्थानाचं दर्शन घेतलं आणि भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये आले. भरद्वाज ऋषींनी अति उत्तम पद्धतीने रामाचा पाहुणचार केला आणि भरद्वाज ऋषींना रामचंद्रांनी निवासाकरता उत्तम असं स्थान सुचवण्याविषयी प्रार्थना केली. भरद्वाज ऋषी म्हणतात की जवळच चित्रकूट नावाचा पर्वत आहे, रामा या चित्रकूट पर्वतावरती तू वास कर. इकडे प्रभू रामचंद्रांच्या विरहाने व्याकुळ होऊन दशरथ राजाने कैकेयीचा त्याग केला.
बघा, काल आपण 5 प्रकारची दुष्टता सांगितली. भावदुष्टम, क्रियादुष्टम, जातिदुष्टमिति त्रिधा, संसर्गम कालदुष्टंच वर्जयेत दुष्टपंचकम. एक असते स्वाभाविक दुष्टता, एक असते क्रियादुष्टता, एक असते जाती दुष्टता आणि एक असते संसर्गाने आलेलं दुष्टत्व. कैकेयीच्या ठिकाणी ही संसर्ग दुष्टता आपल्याला दिसते. केवळ दुष्ट अशा मंथरेच्या संगतीचा परिणाम म्हणून कैकेयी राम वनवासाकरता म्हणून निमित्त झाली, परंतु ह्यामुळे तिला काही लाभ झाला का याचा जर आपण विचार केला तर रामाला वनवासाला पाठवण्याकरता निमित्त झाल्यामुळे सर्वत्र कैकेयीचं नुकसानच झालं असं आपल्याला दिसतं. कसं नुकसान झालं? पहिली गोष्ट, ज्याच्या करता अयोध्येचं राज्य मागितलं त्याने स्वीकारलं का? त्याने स्वीकारलं नाही. ते कसं स्वीकारलं नाही पुढे आपल्याला पाहायचं आहे. आणि म्हणून भरत राजा न झाल्यामुळे भरताच्या राजा होण्यामुळे जे राजमाता हे पद तिला मिळणार होतं ते काही तिला मिळालं नाही. स्वार्थ साधला नाही. बरं, ज्याच्या करता राज्य मागितलं या सगळ्या कृत्याला कैकेयीला जबाबदार मानून भरताने तिच्याशी अबोला धरला. म्हणजे मुलाचं सुद्धा प्रेम मिळालं नाही. रामाला वनवासाला पाठवल्यामुळे दशरथ राजाने कैकेयीचा त्याग केला. म्हणजे नवऱ्याने सुद्धा अव्हेरलं. लोकांकडून शिवाशाप मिळाले, समाजानेही नाकारलं. म्हणजे सर्वार्थाने कैकेयीचं नुकसानच झालं असं आपल्याला दिसतंय. ह्याच्यातून काय आपण लक्षात घ्यायचं? जो दुसऱ्याला त्रस्त करण्याचा प्रयत्न करत असतो तो कधीच स्वतः सुखी होत नसतो. माणसाने आपण कसं सुखी होता येईल याचा प्रयत्न करावा, दुसरा कसा दुःखी होईल याचा प्रयत्न करू नये. बदल्याची भावना असता कामा नये. हा, मला माझं जीवन कसं सुधारता येईल, मला कसं मोठं होता येईल याचा प्रयत्न आपण करावा. एका रेघेच्या समोर जर मोठी रेघ आपण काढली तर ती पहिली रेघ आपोआपच लहान होते. ती मिटवणं चांगलं असत नाही, त्यापेक्षा मोठी रेघ निर्माण करणं चांगलं असतं. दशरथ राजाने कैकेयीचा त्याग केला. तो कौसल्याच्या महालामध्ये आला आणि कौसल्याला म्हणतो की बाई ग, माझ्यामुळे तुला फार दुःख झालं, तुझ्या दुःखाला तुझ्या कष्टाला मी कारणीभूत झालो, परंतु मी आता ठरवलंय की त्या कैकेयीच्या सोबत मी कोणताही संबंध ठेवणार नाही. कैकेयी
मामकांकानि मामकांकानि मास प्राक्षी पापनिश्चये न हि त्वां द्रष्टुमिच्छामि न भार्या न च बांधवी ये च त्वाम अनुजीवंती नाहम तेषा न ते मम. म्हणजे तिच्याशी संबंध ठेवणार नाही यात कोणतं नवल. जो त्या कैकेयीशी संबंधित असेल त्याच्याशी सुद्धा मी संबंध ठेवणार नाही. ये च त्वाम अनुजीवंती नाहं तेषां न ते मम केवलार्थपरां हि त्वां त्यक्तधर्मां त्यजाम्यहम् अगृह्णां यच्चते पाणिम् अग्निं पर्यणयञ्च यत् अनुजानामि तत्सर्वम् अस्मिन् लोके परत्र च. त्या कैकेयीशी विवाहित होताना अग्नीच्या साक्षीने मी तिचं पाणीग्रहण केलेलं होतं. म्हणे आज तिचं ते पाणीग्रहण, आज मी हातामध्ये घेतलेला तिचा हात सोडून देतो. भरतश्चेत प्रतीत स्यात् राज्यं प्राप्ये तदव्ययम् यदमे सदद्यात् पितरर्थं मां तत्तत् अपागमत्. जर रामाला वनवासाला पाठवण्याकरता तो भरत सुद्धा जर कारणीभूत असेल, त्याचं सुद्धा जर अनुमोदन असेल, तर माझ्या मृत्यूच्या पश्चात माझी और्ध्वदेही क्रिया जर त्या भरताकडून झाली, कारण आता माझा मृत्यू होणार आहे आणि साहजिकच राम लक्ष्मण नसल्या कारणाने माझ्या मृत्यूच्या पश्चात माझी और्ध्वदेही क्रिया करण्याकरता म्हणून गुरु वसिष्ठांकडून ताबडतोब भरताला बोलवण्यात येईल. परंतु रामाला वनवासाला पाठवण्याकरता जर तो जबाबदार असेल, या सगळ्या कृत्याला जर त्याचं अनुमोदन असेल, या सगळ्या कृत्यामध्ये जर त्याचा सहभाग असेल, तर त्याने केलेली ती और्ध्वदेही क्रिया मला सद्गतीला प्राप्त न करणारी हो, ती निष्फळ ठरो. अथ रेण समुद्धस्तं समुत्थाय नराधिपं न्यवर्तता देवी कौसल्या शोककर्षिता. राजाचं ते बोलणं ऐकून कौसल्याला सुद्धा अतिशय वाईट वाटलं. तिने सुद्धा तिथे दुःख उपस्थित केलं. सगळे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तोपर्यंत तो सुमंत आला. सुमंताच्या सोबत रामचंद्र आलेले नाहीत हे लक्षात आल्यानंतर दशरथ राजाला अतिशय वाईट वाटलं. इकडे प्रभू रामचंद्र भरद्वाज ऋषींच्या सल्ल्याने चित्रकूट पर्वतावरती लक्ष्मणाकरवी सुंदर अशी एक पर्णकुटी निर्माण करून पानांची झोपडी घालून प्रभू रामचंद्र लक्ष्मण व सीतेच्या सह तिथे राहण्याकरता म्हणून तयार झाले. आता घर तयार झालं, मग घरामध्ये गृहप्रवेश केला पाहिजे ना, वास्तुशांत केली पाहिजे. लक्ष्मणाला रामचंद्र म्हणतात, एणेयं मांसमारुत्य शालां यक्षामहे वयं कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभिः. लक्ष्मणा, सध्या स्थिर मुहूर्त आहे. जेव्हा आपण एखादं घर घेतो, घर बांधतो, तेव्हा त्या घरामध्ये राहायला जात असताना वास्तुशांत अवश्यमेव संपन्न केली पाहिजे.
भगवान परमात्मा सांगतात की ज्याला चिरंजीव व्हायचंय, ज्याला दीर्घायुष्य प्राप्त करायचंय, ज्याला सुख शांती समाधान अनुभवायचे, त्यांनी वास्तुशमन अवश्यमेव केलं पाहिजे, वास्तुशांत अवश्यमेव केली पाहिजे. आणि सध्या जो काळ आहे, वास्तुशांतीची जी नक्षत्र आहेत, काही स्थिर नक्षत्र सांगितलेले आहेत. उत्तरात्रय रोहिण्यो भास्करश्च ध्रुवम स्थिरम. काही ज्योतिषोक्त ग्रंथामध्ये, ज्योतिषी ग्रंथामध्ये वर्णन आहे, मुहूर्त चिंतामणी नामक ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की उत्तरेची तीनही नक्षत्र, रोहिणी नक्षत्र वास्तुशांती करता हे सगळे उत्तम सांगितलेले आहेत. तेव्हा उत्तरा फाल्गुनी नावाचं नक्षत्र आहे आणि म्हणून लवकरात लवकर वास्तुशांतीची सगळी व्यवस्था कर. या वास्तुशांती करता तू गज नावाच्या कंदाला घेऊन ये. इथे ऐणेयम मांस मारुत्य म्हणलेलं आहे. या चरणातून तिथे ऐण नावाचं मांस आण असं वाटतं, परंतु वास्तविक तसं नाहीये. कारण प्रभू रामचंद्रांनीच काही प्रतिज्ञा केलेल्या आहेत की फलानि मूलानि च भक्षयन् वने धर्ममेवाचरिष्यामः तत्र मूलफलाशनाः. मी त्या अरण्यामध्ये वनवासामध्ये असताना मी कसं राहीन, तर मी फल मूल वगैरे सेवन करेन, कंदमूळ भक्षण करेन. फलमूलाक्षणो दांतो तापसो ब्रह्मचारिणो असं पुढे सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि राम काही दोनदा बोलत नाही. मग इथे जो मांसाचा उल्लेख आहे ना, ते साक्षात मांस नाही, तिथे कंद घ्यायचा आहे. आणि छिन्न शोणितम, छिन्नम शोणितम रक्तविकार रूपम रोगजातम येन सहात्तम. म्हणजे ज्या कंदाचा उल्लेख, ऐण नावाच्या गज नावाच्या कंदाचा उल्लेख रामचंद्र तिथे करतात, हे जे कंद आहे, हे कंद आपल्या ठिकाणी असलेल्या रोगांचा क्षय करणारं शास्त्राने सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे मांस घ्यायचं नाही, तर ते गजकंद घ्यायचं आहे. मृगम हत्वा नय क्षिप्रम लक्ष्मेणेह शुभे क्षण कर्तव्यशास्त्रदृष्टो हि विधिधर्म मनुस्मरम. मृगम हत्वा म्हणजे तिथे प्राण्याला मारून नाही, तर त्या कंदाला तोडून, असा भाव तिथे टीकाकारांना अभिप्रेत आहे. तेव्हा लक्ष्मणाने सगळी व्यवस्था केली. प्रभू रामचंद्रांनी स्नान केलं. देव ऋषी पितरांचं तर्पण केलं, म्हणजे ब्रह्मयज्ञ केला. संध्या केली, ब्रह्मयज्ञ केला. आणि इष्ट्वा देवगणान् सर्वान् विवेशा वसथम शुचिः बभूवच मनोल्लादो रामस्यामित तेजसः. निरनिराळ्या देवी देवतेंचं पूजन केलं
वैश्वदेव बलिं कृत्वा रौद्रं वैष्णवमेव च वास्तुसंशमनीयानि मंगलानि प्रवर्तयत. वैश्वदेव केला, जपजाप्य केलं, यथासांग वास्तुशांतीचा विधी लक्ष्मणाच्या समवेत रामचंद्रांनी त्या ठिकाणी संपन्न केला. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सुमंत वापस आलेला होता. दशरथ राजा प्रभू रामचंद्रांच्या विरहाने अतिशय व्याकुळ होता आणि आता दशरथ राजाच्या लक्षात आलं, म्हणे आपला मृत्यूकाळ आता जवळ आलाय. कौसल्येला म्हणतो की कौसल्य, आता मी काही जास्त जगणार नाही, कारण मला पूर्वी मिळालेला शाप प्रसंग तो आता फलद्रूप व्हायला लागलेला आहे. तारुण्यामध्ये शिकारीच्या निमित्ताने मी अरण्यामध्ये आलेलो होतो. दिवसभर शिकार करण्याकरता प्राण्यांना शोधलं, परंतु मला काही शिकार मिळाली नाही. आणि म्हणून रात्रीच्या वेळी झाडावरती बसून धनुष्याला बाण लावून मी शिकारीची वाट बघत होतो. त्याच वेळी एक वैश्य जातीचा श्रवण नावाचा कुमार आपल्या मात्या पित्यांना तीर्थयात्रेला घेऊन जात होता. त्याचे माता पिता अंध होते. त्यांना तहान लागली म्हणून पाणी आणण्याकरता हा जलस्थानाला आला आणि सोबत आणलेल्या कमंडलूमध्ये पाणी भरायला त्याने सुरुवात केली. कमंडलूमध्ये पाणी भरत असताना तिथे आवाज होऊ लागला आणि मला असं वाटलं की कोणी प्राणीच पाणी पिण्याकरता आलेला आहे. आणि म्हणून मी शब्दवेधी बाणाचा वापर केला. माझ्याकडे शब्दवेधी कला अवगत होती, म्हणजे आवाजावरून वेध करण्याची कला. या कलेचा उपयोग करून मी बाण सोडला, वेध घेतला बाणाने, आणि तो बाण त्या वैश्यपुत्राच्या हृदयामध्ये घुसला गेला. त्याची मरणासन्न स्थिती त्याला प्राप्त झाली. शिकार मिळाली म्हणून आनंदाने मी गेलो असता माझ्या लक्षात आलं की आपल्याकडून चूक झाली, आपल्याकडून अपराध झाला. मी त्याची क्षमा मागितली. मला वाटलं पहिल्यांदा तो ब्राह्मण असेल. त्याने मला सांगितलं की राजा, मी काही ब्राह्मण नाही, त्यामुळे ब्रह्महत्येचा दोष तुला लागणार नाही, परंतु आता मी काही जिवंत राहणार नाही आणि माझे अंध माता पिता माझी वाट बघत थांबलेले आहेत, त्यांना तहान लागलेली आहे, तू त्यांना पाणी घेऊन जा. तो मुलगा मृत्यू पावला. पाणी घेऊन मी त्या माता पित्यांकडे आलो, परंतु त्यांच्याशी बोलण्याची शक्ती माझ्यात नव्हती, माझ्यात धाडस नव्हतं. ते माता पिता मला हाक मारत होते, श्रावण समजून, आपला मुलगा समजून. म्हणे काय झालं, कशामुळे तू बोलत नाहीस, तुला काय राग आला का, आमच्यामुळे तुला फार त्रास होतो, तुला आमच्याकरता काही करावं लागतं, आम्ही तुला पाणी आणायला पाठवलं म्हणून तुला राग आला का. माता पिता बोलू लागले, हाक मारू लागले. शेवटी माझा नाईलाज झाला आणि घडलेली घटना मी त्यांना सांगितली.
त्यांनी मला तेव्हा शाप दिला की राजा, आमच्या जीवनाचा आधार असलेला हा आमचा एकुलता एक मुलगा तुझ्यामुळे मारला गेला आणि मुलाच्या मृत्यूने व्याकुळ होऊन आमचाही प्राण जायची वेळ आलेली आहे. परंतु राजा, पुत्रविरहाने मृत्यूचं दुःख जे आता आम्ही अनुभवत आहोत, पुत्रविरहाने जो आम्हाला मृत्यू येणार आहे, म्हणे भविष्यामध्ये तुला सुद्धा मरण पुत्रविरहानेच येईल. त्यांनी मला शाप दिलेला होता, जो शाप माझ्याकरता वरदान सुद्धा ठरलेला होता. कारण मला पुत्रसंतती होत नव्हती, परंतु त्या शापाच्या योगाने तो माझ्याकरता तो शाप वरदानही ठरला. परंतु तो शाप फलद्रूप होण्याची वेळ आता आलेली आहे. मी काही आता जगत नाही म्हणतो. आणि प्रभू रामचंद्रांना आर्तस्वराने हाक मारत राजा दशरथाने आपले प्राण सोडले. पतीच्या मृत्यूची जाण निद्राधीन झालेल्या, झोपेतून जागे झालेल्या कौसल्याला झाली. हा म्हणता सगळीकडे ती वार्ता पसरली. राजा दशरथाच्या मृत्यूने सगळी अयोध्या स्मशानासारखी झाली. कौसल्या त्या कैकेयीला म्हणते, सकामा भव कैकेयी भुंक्ष्व राज्यमकंटकम त्यक्त्वा राजानमेकाग्रा नृशंसे दृष्टचारिणी विहाय मां गतो रामो भर्ता च स्वर्गतो मम विपते सार्थहीनेव नाहं जीवतमुत्सहे. कौसल्या कैकेयीला म्हणते की आता हे अयोध्येचं निष्कंटक राज्यभोग म्हणे, तुझ्यामुळे पती स्वर्गवासी झाला, तुझ्यामुळे माझा पुत्रही माझ्यापासून दूर गेला, पतीशिवाय पुत्राशिवाय आता माझ्या जगनाला काय अर्थ आहे म्हणे. हे तुला सगळं राज्य लखलाभ असो. कौसल्या कैकेयीची निर्वत्सना करते. हा म्हणता सगळ्या अयोध्येमध्ये ती वार्ता पसरली आणि सगळे मंत्रीगण ते सगळे एकत्र आले. सगळे पुरोहित वर्ग, दशरथ राजाचा पुरोहित वर्ग तोही एकत्र आला. ऋतेत पुत्रात दहनम महीपते नारोचयंस्ते सुरदस समागताः इतीव तस्मिन् शयने निवेशयत विचिन्त्य राजानमचिन्त्य दर्शनम. म्हणे या राजाची अर्धदेही क्रिया पुत्राशिवाय होता कामा नये, पुत्राकडूनच झाली पाहिजे. राम लक्ष्मण वनवासामध्ये आहेत आणि भरत शत्रुघ्न आजोळी आहेत. तेव्हा राजाचा तो मृतदेह तेलामध्ये ठेवण्यात आला, म्हणजे तो खराब होऊ नये याकरता तेलामध्ये ठेवण्यात आला. आणि वसिष्ठांनी ताबडतोब 5 दूत भरताच्या आजोळी पाठवले आणि त्या दूतांना भरताला निरोप द्यायला सांगितला की यत्किंचितही वेळ न करता लवकरात लवकर अयोध्येमध्ये ताबडतोब ये म्हणून. त्याप्रमाणे दूत जे आहेत भरताच्या आजोळी निघाले
मार्कंडेयांसारखे जे जे सगळे ऋषी होते, वसिष्ठांना म्हणतात मार्कंडेय, मुद्गल, वामदेव, कश्यप, कात्यायन, गौतम, जाबाली असे सगळे ऋषी वसिष्ठांना म्हणतात की अर्धदेही क्रियेकरता भरत लवकरात लवकर आला पाहिजे. राजाची अर्धदेही क्रिया संपन्न केल्यानंतर लवकरात लवकर आपल्याला भरताला सिंहासनावरती अधिष्ठित करावं लागेल. कारण ज्या राज्याला राजा नसतो ते राज्य लयाला जातं. राजा जर नसेल, शासक जर नसेल तर देशाची स्थिती कशी असते? नाराजके जनपदे विद्युन्माली महास्वनः अभिवर्षति पर्जन्यो मही दिव्येन वारिणा. ज्या देशाला शासक नसतो, राजा नसतो, तिथे वेळेवरती पाऊस पडत नाही, अन्नधान्याची प्राप्ती होत नाही. अराजके धनं नास्ति नास्ति भार्याप्यराजके इदमत्याहितं चान्यत् कुतः सत्य पराक्रमे. जर एखाद्या देशाला शासक राजा जर नसेल तर अपराध करणारे लोक, अपराधी लोक अपराध करताना मागं पुढं काही पाहत नाहीत, कारण त्यांना भीतीच काही राहत नाही. कोण आपल्याला शासन करणार म्हणतात, कोण आपल्याला शिक्षा देणार? नाराजके जनपदे यत्नशीला द्विजातयः सत्राण्यन्वासते दान्ता ब्राह्मण संशितव्रताः. ज्या देशाला राजा असत नाही, शासक असत नाही, तिथे ब्राह्मण निष्काम भावनेने यज्ञ कर्म करत नाहीत. नाराजके जनपदे तूद्यानानि समागताः सायाह्ने क्रीडितुं यान्ति कुमार्यो हेमभूषिताः. ज्या देशाला शासक असत नाही, राजा असत नाही, तिथे प्रजेची संपत्ती सुरक्षित असत नाही. तिथे स्त्रियांचं चारित्र्य सुरक्षित असत नाही. स्त्रिया तिथे सुरक्षित असत नाहीत. नाराजके जनपदे वृष्टिः परमवाजिभिः नराः संयान्ति सहसा रथैश्च प्रतिमंडिताः. ज्या देशामध्ये शासक राजा असत नाही तिथे व्यापारी लोक व्यापार करण्याकरता येत नाहीत, किंवा त्या देशातले व्यापारी लोक दुसरीकडे व्यापाराला काय जात नाहीत, कारण त्यांना आपली संपत्ती कोणीतरी काढून घेईल, बळकावेल, चोरेल अशी त्यांना भीती वाटत असते. यथा यनुदका नद्यो यथा वाप्य तृणं वनम अगोपाला यथा गावः तथा राष्ट्रम अराजकम. ज्याप्रमाणे पाण्याशिवाय नदी व्यर्थ आहे, गवताशिवाय अरण्य व्यर्थ आहे, गोपांशिवाय गवळ्यांशिवाय गायींचं जीवन व्यर्थ आहे, त्याप्रमाणे राजाशिवाय राष्ट्रही व्यर्थ आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासक असा अयोध्येचा कोणीतरी राजा झाला पाहिजे. जो पदाधिष्ठित शासक असेल, राजा असेल, तो गुणवंत असावा, देशावर, प्रजेवर, धर्मावर प्रेम करणारा तो असावा. कोणालाही बसवता येत नाही. यमो वैश्रवणश्चक्रो वरुणश्च महाबलः विशिष्यन्ते नरेंद्रेण वृत्तेन महता ततः.
यथा दृष्टि शरीरस्य नित्यमेव प्रवर्तते तथा नरेंद्रो राष्ट्रस्य प्रभवः सत्यधर्मयोः. ज्याप्रमाणे दृष्टी सदोदित शरीराच्या हिताची गोष्ट करत असते, कार्य करत असते, जशी नजर दृष्टी शरीराच्या हितामध्ये तत्पर असते, त्याप्रमाणे धार्मिक राजा सत्याचा प्रवर्तक असतो, धर्माचा प्रवर्तक असतो. राजा सत्यंच धर्मश्च राजा कुलवतांकुलम. राजा माता पिता चैव राजा हितकरो नृणाम. समाजाकरता राजा हाच पिता असतो, समाजाकरता राजा हाच माता असतो, समाजाकरता राजा हाच गुरु असतो. राजाच्या वर्तनावरती समाजाचं वर्तन, राजाच्या वर्तनावरती समाजाचं सुख अवलंबून असतं. आणि म्हणून म्हणलेलं आहे की यथा राजा तथा प्रजा. राज्ञे धर्मणि धर्मिष्ठाः पापे पापम समेसमाः लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा. आणि म्हणून लवकरात लवकर अयोध्येला राजा मिळाला पाहिजे, सिंहासनावरती कोणीतरी अधिष्ठित झाला पाहिजे. दशरथ राजाची और्ध्वदेही क्रिया संपन्न करण्याकरता म्हणून ताबडतोब भरताला बोलवण्याकरता वसिष्ठांनी दूत पाठवले. इकडे ज्या दिवशी दशरथ राजाचा मृत्यू झाला त्या दिवशी भरताला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. त्याला त्या दिवशी स्वस्थता नाही, त्याला त्या दिवशी करमत नव्हतं. भरताचे जे सगळे मित्र होते ते निरनिराळ्या भोग सामग्रीच्या द्वारे निरनिराळे भोग त्या भरताला देऊन त्या भरताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतायत. कोणी त्याला गुदगुल्या करताय, कोणी त्याला विनोद सांगताय, कोणी त्याला निरनिराळ्या कथा सांगताय, त्याचं मनोरंजन करण्याचं कोणी गाऊन दाखवताय, कोणी वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढताय भरताला. कारण त्याला त्या दिवशी करमत नव्हतं आणि म्हणून त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न भरताच्या सगळ्या मित्रांकडून तिथे आजोळी होत आहे. परंतु त्या दिवशी काही त्याला करमत नव्हतं. काहीतरी वाईट घडलेलं आहे असं त्याला मनोमन जाणवत होतं. मित्रांनी खूप त्याला आनंदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भरत काही आनंदी होत नव्हता. त्याला काही समाधान वाटत नव्हतं, सुख वाटत नव्हतं. आणि याचं कारण शेवटी मित्रांनी भरताला विचारलं तर भरत सांगू लागला, आणि शृणुत्वम यन्निमित्तम मे दैन्यमेतदुपागतम. म्हणे माझी सगळी अवस्था आज अशी का झाली आहे, माझ्या चेहऱ्यावरती 12 का वाजलेत. म्हणे मी सांगतो. स्वप्ने पितरमद्राक्षम मलिनम मुक्तमूर्धजम पतंतम अद्रिशिखरात कलुषे गोमये हृदे. आज पहाटे मला एक स्वप्न पडलं. म्हणून त्या स्वप्नामध्ये मी काय पाहिलं की अत्यंत मलिन घाणेरडी वस्त्र परिधान करून माझ्या पित्याने पर्वत शिखरावरून उडी मारली. कुठे तर शेणाच्या दलदलीमध्ये उडी मारली, असं मी स्वप्नात पाहिलं. प्लवमानश्च मे दृष्टः सतस्मिन् गोमये हृदे पिबन्नंजलिना तैलम हसन्निव मुहुर्मुहु. त्या शेणाच्या दलदलीमध्ये, शेणाच्या नदीमध्ये
पोहत असताना माझा पिता आपल्या दोन्ही ओंजळीने तेल पितो आहे असं मी पाहिलं. हे वाईट स्वप्न, कोणतं स्वप्न काय सुचवतं? हे वाईट स्वप्नांचं वर्णन आहे. ततस्तिलोदनं भुक्त्वा पुनः पुनरधशिराः तैलेनाभ्यक्त सर्वांगस्तैलमेवान्वगाह्यत. पुढे मी पाहिलं की तीळ आणि भात आपल्या सगळ्या शरीराला तेल लावून, तेलाने आपलं सगळं शरीर माखून तीळ आणि भात माझा पिता खातो आहे असं मी स्वप्नात पाहिलं. स्वप्नेपि सागरम शुष्कम, समुद्र कोरडा ठाक झालाय असं मी स्वप्नात पाहिलं. चंद्रंच पतितम भुवी, पृथ्वीवरती चंद्र पडलाय, जमिनीवरती चंद्र पडलाय असं मी स्वप्नात पाहिलं. उपरुद्धांच जगतीम तमसेव समावृताम औपवाह्यस्य नागस्य विषाणं शकलीकृतम सहसा चापि संशांता ज्वलिता जातवेदसः. माझा पिता ज्या हत्तीवरती बसून बाहेर जात असतो त्या हत्तीचा दात एकाएकी तुटलेला आहे असं मी स्वप्नात पाहिलं. कुंडामध्ये प्रदीप्त असणारा होमाच्या वेळी अग्नी एकाएकी शांत झाला असं मी स्वप्नात पाहिलं. पीठे कार्ष्णायसे चैव विषण्णं कृष्णवाससं प्रहरन्ति स्म राजानं प्रमदाः कृष्णपिंगलाः. लोखंडाच्या पालखीवरती बसवून माझ्या पित्याला काळे वस्त्र परिधान केलेले दूत नेत्या कोणी लोक ती पालखी वाहत आहेत असं मी स्वप्नात पाहिलं. त्वरमाणश्च धर्मात्मा रक्तमाल्यानुलेपनः रथेन खरयुक्तेन प्रयातो दक्षिणामुखः. आपल्या शरीरामध्ये लाल फुलांच्या गळ्यामध्ये लाल फुलांचा हार घालून गाढवावरती बसून दक्षिण दिशेला माझा पिता जातो आहे असं मी स्वप्नात पाहिलं. असे अनेक वाईट स्वप्न मी आज झोपेमध्ये पाहिले. एवमेतन मया दृष्टम इमा रात्रिम भयावहम अहम रामोथवा राजा लक्ष्मणो वा मरिष्यती. आणि ही सगळी वाईट स्वप्न रात्रभर मला पडली आणि ही सगळी स्वप्न कोणाचा तरी मृत्यू जवळ आलेला आहे किंवा होणार आहे, झालेला आहे हे सुचवणारे आहेत. आणि म्हणून मला पित्याला, लक्ष्मणाला, रामाला, कोणाला तरी आपले प्राण गमवावे लागणार आहेत असं मला जाणवू लागलेलं आहे. आणि म्हणून मी अतिशय दुःखी कष्टी आहे. नरो यानेन यस्वप्ने खरयुक्तेन यातिहि अचिरात तस्य धूम्राग्रम चितायां संप्रदृश्यते एतन्निमित्तं दीनोऽहं न वचः प्रतिपूर्तये पूजये शुष्यतीव च मे कंठो न स्वस्थमिव मे मनः. जो व्यक्ती स्वप्नामध्ये गाढवाच्या गाडीवरती बसून जातो आहे असं पाहतो, त्याला चितेवरती स्वार होण्याची वेळ त्याच्यावरती आलेली आहे हे ओळखावं. एतन्निमित्तं दीनोऽहं न वचः प्रतिपूजये. कदाचित त्याचा मग मृत्यू जवळ येण्याची शक्यता असते किंवा त्याच्या परिजनांचा मृत्यू होणार आहे
त्यातून असं कळत असतं. आणि इमांच दुःस्वप्न गतिम निशम्यहि त्वनेकरूपा मवितर्कितां पुरा भयं महत्तत् हृदयान्न याति मे विचिन्त्य राजानमचिन्त्य दर्शनम. आणि ही सगळी वाईट स्वप्न मला चिंता करायला प्रवृत्त करतायत, मला चिंतित करतायत, दुःखी कष्टी करतायत, आणि म्हणून मला काही समाधान आज मिळत नाही. असं ते सगळं भरताचं आपणी त्याच्या मित्रांचं संभाषण चालू होतं. इकडे वसिष्ठांकडून ताबडतोब पाठवलेले दूत भरताच्या आजोळी आले आणि राजाला निरनिराळे नजराने भेटी देऊन कोणतंही कारण न सांगता ताबडतोब भरताला गुरु वसिष्ठांनी बोलवल्याची आज्ञा वार्ता भरताला देण्यात आली. आणि भरत सुद्धा शत्रुघ्नाच्या समवेत रथावर स्वार होऊन ताबडतोब अयोध्येकडे प्रस्थान करता झाला. होता होता प्रवास करता करता भरताच्या दृष्टीला अयोध्या दिसू लागली. परंतु आज अयोध्याच्या ठिकाणी असलेली प्रसन्नता, अयोध्येच्या ठिकाणी असलेली चैतन्यता भरताला काही आज दिसत नाही. भरताने वाटेमध्ये काय पाहिलं? भरत क्षिप्रमागच्छत् सुपरिश्रांत वाहनः वनंच समतीत्याशु शर्वर्या मरुणोदये अयोध्यां मननाराज्ञा निर्मिता सददर्शः तांपुरीं पुरुषव्याघ्र सप्त रात्रोषितः पथि अयोध्याम् अग्रतो दृष्ट्वा सारथिं चेदमब्रवीत् एषा नाति प्रतीता मे पुण्योद्याना यशस्विनी अयोध्या दृश्यते दूरात् सारथे पाण्डुमृत्तिका यज्वभिर्गुणसम्पन्नैर्ब्राह्मणैर्वेदपारगैः भूयष्टमुद्धैराकिरणा राजर्षिवरपालिता. भरताचा जो रथ चालवणारा सारथी होता त्या सारथ्याला भरत म्हणतो की लांबून जरी त्या अयोध्येला पाहिलं तरी सुद्धा माणसाचं मन प्रसन्न होतं, परंतु अयोध्या दिसत असताना सुद्धा ती प्रसन्नतेची अनुभूती आज मला येत नाही म्हणतो. अयोध्येमध्ये नेहमी ब्राह्मणांनी केलेल्या यज्ञाच्या अग्नीचा लोट नेहमी वर येत असतो. कुंडातून बाहेर पडणाऱ्या धुराचा लोट, ब्राह्मणांच्या यज्ञकुंडातून बाहेर पडणाऱ्या धुराचा लोट हा अयोध्येमध्ये दिसत असतो. म्हणे आज काही तो लोट मला दिसत नाही. अयोध्येमध्ये नेहमी निरनिराळ्या वाद्यांचा गजर होतो, तो गजर काही आज माझ्या कानावरती पडत नाही. अयोध्येच्या बाजारातून नेहमी अयोध्यावासी लोकांची नेहमी धांदल असते. अयोध्येमधले जे लोक आहेत बाजारातून जात असताना त्यांचा कोलाहल असतो, बोलण्याचा आवाज येत असतो, किंवा एखादा व्यापारी एखादी वस्तू विकत असताना त्या व्यापाऱ्याचा आवाज येत असतो. म्हणे आज काही ते ऐकू येत नाही. शास्त्रचर्चा कानावरती पडत नाही. वेदमंत्रांचं पठण ते सुद्धा कानावरती पडत नाही. भेरी मृदंग वीणानां कोण संघटितः पुनः
किमद्य शब्दो विरतस सदा दीनगतिः पुरा अनिष्टानि च पापानि पश्यामि विविधानि च निमित्तान्य मनोज्ञाने तेन सीदन्ति मे मनः. आणि हे सगळं दृश्य काही चांगलं नाही. माझ्या मनामध्ये अशुभाची शंका निर्माण करणारं, अमंगल्याची शंका निर्माण करणारं असं हे सगळं दृश्य आहे. म्हणे कोणत्याही घराच्या समोर मला सडा घातलेला दिसत नाही, कोणत्याही घराच्या समोर रांगोळी मला दिसत नाही. सम्मार्जन विहीनानि परुषाण्युपलक्षये असंयतक वाटानि श्रीविहीनानि सर्वशः बलिकर्म विहीनानि धूम संपोदनेन च अनाशित कुटुंबानि प्रवाहीन जनानि च अलक्ष्मीकानि पश्यामि कुटुंबी भवनान्यहम्. त्याचप्रमाणे कोणाच्याही घराच्या बाहेर काकबली ठेवलेला मला दिसत नाही, कोणाच्याही घरातून त्या धुरकांड्याच्या माध्यमाने चुलीचा धूर वर येतो आहे असं मला दिसत नाही. म्हणे हे सगळं दृश्य काही चांगलं सुचवत नाही, अमंगल्याची सूचना करणारं असं हे सगळं दृश्य आहे. आणि त्यामुळे माझं मन अगदी घबरगुबर झालेलं आहे. लवकरात लवकर मला माझ्या परिजनांची गाठ घ्यावी लागेल. अतिशय आधीरपणाने, अमंगल्याच्या आशंकाने, नैराश्याने स्मशान सदृश अशा त्या अयोध्येला पाहत पाहत शत्रुघ्नाच्या सह हा भरत कैकेयीच्या महालामध्ये आला. सुवर्ण सिंहासनावर विराजमान असलेल्या कैकेयीला, जिच्या मुखावर सौभाग्याचं लक्षण नव्हतं, सौभाग्य सूचक अलंकार जिच्या शरीरावरती नव्हते, त्या अवयवांवरती नव्हते, त्यामुळे तो आणखीनच नैराश्यामध्ये गेला. अपश्यंस्तु तदस्तत्र पितरं पितृरालये जगाम भरतो द्रष्टुं मातरं मातुरालये. आपल्या पित्याला शोधत शोधत भरत निघालाय. भरताला दशरथ राजा कुठेच दिसत नव्हता. राजसभेमध्ये गेला, तिथं दिसत नव्हता. दशरथ राजा निरनिराळ्या कलाकारांची कला जिथे पाहायचा, त्या कला प्रदर्शन स्थळामध्ये भरत गेला, तिथेही दिसला नाही. जिथे निरनिराळे कवी दशरथ राजाला निरनिराळ्या कविता ऐकवायचे, त्या स्थानी तो गेला, तिथेही भरताला दशरथ राजा दिसला नाही. आणि जसा दशरथ राजा भरताला दिसत नव्हता, तसा तो जास्त व्याकुळ होत होता. आणि शेवटी मग कैकेयीच्या महालामध्ये आला. कैकेयीला साष्टांग दंडवत घातलं, वंदन केलं. आणि कैकेयीला विचारणा करते, म्हणे आई माझा पिता कसा दिसत नाही,
माझा पिता तुझ्याशिवाय कधीच राहत नाही. तम्मूर्ध्नी समुपाघ्राय परिष्वज्य यशस्विनम अंके भरतमारोप्य पृष्ठुम समुपचक्रमे. भरताला आलेलं पाहून कैकेयीला आनंद झाला. तिने भरताला आलिंगन दिलं, त्याच्या मस्तकाचं अवघ्राण केलं, त्याला आपल्या मांडीवरती बसवलं. आपल्या पित्याच्या विषयी, आपल्या भावांच्या विषयी, त्यांच्या कुशलतेविषयी विचारणा केली. भरताने सगळ्यांची कुशलता सांगितली. परंतु पिता न दिसत असल्यामुळे तो अतिशय व्याकुळ झालेला होता. आणि त्याची ती व्याकुळता पाहून ती कैकेयी बोलू लागली, सांगू लागली. प्रत्युवाच तम प्रत्युवाच कैकेयी प्रियवद्घोरम प्रियम अजानंतम प्रजानंती राज्यलोभेन मोहिता. बघा, लोभरूपी दोष हा माणसाला कोणत्या स्थितीला नेतो हे पाहण्यासारखं आहे. कालही आपण सांगितलं की पापाचं मूळ जर काय असेल तर तो लोभ आहे. भरत दिसल्यामुळे, दशरथ राजा न दिसल्यामुळे भरत व्याकुळ झालाय. परंतु दशरथ राजाच्या मृत्यूची वार्ता, खबर भरताला ती कैकेयी अतिशय सहजपणाने, निर्विकारपणाने सांगते. तिला काही वेगळं वाटत नाही. तम प्रत्युवाच कैकेयी प्रियवद घोरम अप्रियम अजानंतम प्रजानंती राज्यलोभेन मोहिता. त्या राज्याच्या लोभापायी, मोहापायी आपला नवरा आपल्यामुळे मृत्यू पावला, तिला काही वाटत नाही. ती म्हणते या गती सर्वभूतानां ताम गतिम ते पिता गतः राजा महात्मा तेजस्वी यायजूकः सतांगतिः. यज्ञयागादी वेदविहित शास्त्रविहित कर्मामध्ये रममाण होणाऱ्या दया, क्षमा, अनुसूया, शांती, समाधान यासारख्या दैवी गुणांनी युक्त असणाऱ्या व काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल यासारख्या दुर्गुणांनी मुक्त असणाऱ्या निर्दुष्ट व्यक्तीला जी गती प्राप्त होते ती गती तुझ्या पित्याला प्राप्त झालेली आहे. पित्याच्या मृत्यूची वार्ता कळाल्याबरोबर भरताला अतिशय वाईट वाटलं. तो अतिशय दुःखी कष्टी झाला. काही काळ त्याला शुद्धच राहिली नाही. ती वार्ता कानावरती पडल्याबरोबर शरीरातलं सगळं सामर्थ्य जणू काही गेल्यासारखं त्याला वाटलं. त्याचे डोळे जड झाले आणि परत एकदा तो अतिशय कष्टाने तो कैकेयीला विचारतो आहे, अंबकेनात्यगात राजा व्याधनां मय्यनागते धन्या रामादय सर्वे ये पिता संस्कृत स्वयं. म्हणे अचानक माझ्या पित्याला असं काय झालं की ज्यामुळे माझ्या पित्याला मृत्यू अवस्था प्राप्त झाली. हाय माझं दुर्दैव.
ज्यावेळी माझ्या पित्याला मरण आलं त्यावेळी मी माझ्या पित्याच्या जवळ सुद्धा राहू शकलो नाही. आणि माझ्यापेक्षा रामचंद्र भाग्यवान आहेत, माझ्यापेक्षा लक्ष्मण भाग्यवान आहे. दशरथ राजाच्या मृत्यूच्या वेळी दशरथ राजाच्या जवळ त्यांना थांबता आलं. म्हणे आज पित्याच्या मृत्यूच्या पश्चात आता मला पितृवत जर कोण असेल तर तो माझा ज्येष्ठ बंधू राम आहे. मला ताबडतोब रामाला भेटावं लागेल, दादाला भेटावं लागेल. कारण पित्याच्या मृत्यूने व्याकुळ होऊन तो सुद्धा दुःखी कष्टी झाला असेल, त्याला सांत्वना मला द्यावी लागेल. भरत विचारतो म्हणे, आई शास्त्र असं सांगतं की मृत्यूच्या वेळी जे विचार, मृत्यूच्या वेळी जी स्थिती, मृत्यूच्या वेळी जशी अवस्था व्यक्तीची असते तशा प्रकारची गती ही प्राप्त होत असते. तो मृत्यूच्या वेळी काय बोलतो याला फार महत्त्व असतं. आणि जेव्हा माझ्या पित्याला मरण आलं तेव्हा नेमकं माझा पिता काय बोलत होता, त्याच्या मुखामध्ये नेमके कोणते शब्द होते, याविषयी भरताने कैकेयीला विचारणा केली. कैकेयी म्हणते की तुझ्या पित्याला जेव्हा मृत्यू अवस्था प्राप्त झाली त्यावेळी तुझा पिता रामेति राजा विलपत हा सीतेति लक्ष्मणेति च, हा सीते लक्ष्मणेति च स महात्मा परम लोकम गतो मतिमतां वरहा. ज्यावेळी माझ्या पित्याला मरण आलं, ज्यावेळी तुझ्या पित्याला मरण आलं त्यावेळी तो रामाला उद्देशून हाक मारत होता, लक्ष्मणाला उद्देशून तो हाक मारत होता आणि सीतेला उद्देशून तो हाक मारत होता. राम म्हणत होता, रामाला हाक मारत होता, लक्ष्मणाला बोलवत होता, सीतेला बोलवत होता. आणि यांना बोलवतच, त्यांची आठवण काढतच दशरथ राजाला मरण आलं. आता असं म्हणल्यावर भरत म्हणतो, मग जेव्हा माझ्या पित्याला मरण आलं त्यावेळी दादा राम जवळ उपस्थित नव्हता का, लक्ष्मण उपस्थित नव्हता का, सीता उपस्थित नव्हती का? आणि जर ते उपस्थित नसतील तर ते उपस्थित का नव्हते? बघा, भरताच्या मनामध्ये रामाची अनुपस्थिती, रामाच्या विषयी एक वाईट विचार निर्माण करणारी भरताच्या ठिकाणी झाली, रामाची अनुपस्थिती. भरत म्हणतो, म्हणे राम का नव्हता, रामाची आठवण का करत होता, रामाकडून काही अपराध तर घडला नाही. कच्चिन्न ब्राह्मण धनम मृतम रामेण कस्यचित, रामाकडून कोणत्या ब्राह्मणाच्या धनाचा अपहार तर झाला नाही. एखाद्या ब्राह्मणाचं धन बळकावल्यामुळे दशरथ राजाने रामाला आपल्या देशातून बहिष्कृत तर केलं नाही, हाकलून तर दिलं नाही. रामाकडून काही चूक झाली का म्हणून राम दशरथापासून दूर झाला, दशरथ राजाने त्याला हकलून दिलं, असं काही झालं का रामाकडून?
कच्चिन्नाड्यो दरिद्रो वा तेना पापो विहिंसतः. कोणत्या निष्पाप अशा श्रीमंताला व गरिबाला रामाने मारलं तर नाही. कच्चिन्न परदारान वा राजपुत्रोभिमन्यते कस्मात् दंडकारण्ये भ्रातो रामो विवासितः. राम नव्हता. का नव्हता? तर राम वनवासी झाला. राम वनवासी का झाला? काही अपराध घडला का? ब्राह्मणाचं धन घेतलं, एखाद्या श्रीमंत व्यक्तीला मारलं, गरीब व्यक्तीला मारलं, परस्त्री गमन केलं. कोणत्या अपराधाच्या योगाने राम वनवासाला गेले? कशामुळे? राम दशरथ राजाला मरण येताना दशरथ राजाच्या जवळ नव्हते. कशामुळे? का म्हणून लक्ष्मण नव्हता? का म्हणून सीता नव्हती? म्हणे आई मी आणखीन व्याकुळ होऊ लागलेलो आहे, म्हणे मला सगळं सांग. म्हण काही म्हणते व्याकुळ होऊ नकोस, तुझ्या पित्याचा मृत्यू झाला, पित्याच्या मृत्यूचं दुःख तू अनुभवतो आहेस, वाईट झालं. ही गोष्ट जरी वाईट झालेली असली तरी सुद्धा तुझ्या उत्कर्षाचा काळ सांप्रत प्राप्त झालेला आहे. रामाने ब्रह्मधन घेतलं नाही, रामाने परस्त्री गमन केलं नाही, रामाने कोणाला फसवलं नाही, रामाने कोणाची हत्या केली नाही. कोणत्या अपराधामुळे राम वनवासी झाला नाही? तर राम वनवासी होण्याचं कारण मी तुला सांगतो. मया तु पुत्र श्रुत्वेव रामस्य हा विशेषणम याचितस्ते पिता राज्यम रामस्य च विवासनम. म्हणे तू इथं नसताना तुझ्या पित्याकडून दशरथ राजाकडून रामाच्या युवराज म्हणून अभिषेकाची सगळी तयारी झाली. परंतु माझी अशी इच्छा होती की अयोध्येचं हे निष्कंटक राज्य रामाला न मिळता तुला मिळावं. युवराज म्हणून रामाचा अभिषेक न होता तुझा व्हावा. याकरता तुझ्या पित्याकडून मला 2 वर पूर्वी मिळणार होते, ते वर मी मागितले आणि त्याप्रमाणे राम 14 वर्षाकरता वनवासाला गेला आणि तुझ्याकरता हे अयोध्येचं राज्य मी मागितलेलं आहे. रामाच्या वनगमनामुळे व्याकुळ होऊन दुर्दैवाने तुझ्या पित्याला मरण आलेलं आहे, मृत्यू अवस्था प्राप्त झालेली आहे. तेव्हा आपलं पुत्रत्व सिद्ध कर, न्यायोचित अशा मार्गाने विधीनुसार पित्याची और्ध्वदेही क्रिया कर, सर्व प्रकारची श्राद्ध कर्म कर आणि पित्याच्या पश्चात रामाच्या वनगमनामुळे मिळालेलं अयोध्येचं निष्कंटक असं राज्याभिषेक करवून घेऊन तू स्वीकार. अशा प्रकारची आज्ञा कैकेयी भरताला देते आहे. आणि हे ऐकल्याबरोबर कैकेयीच्या विषयी भरताच्या मनामध्ये भयंकर क्रोध भावना निर्माण झाली. तो म्हणतो किन्नु कार्यम हतस्येह मम राज्येन शोचितः विहीनस्याथ पित्राच भ्रात्रा पितृसमेन च. म्हणे पितृवत असलेल्या माझ्या भावाला वनवासाला पाठवून तुला काय मिळालं? पित्याच्या मृत्यूला जबाबदार होऊन तुला काय मिळालं? खरोखर
आमच्या कुलाचा घात करणारी एक राक्षसीण तू आहेस. तुझ्यामुळे पित्याला मरण आलेलं आहे, तुझ्यामुळे रामाला वनवासाला जावं लागलेलं आहे, तुझ्यामुळे सुकुमार अशा त्या सीतेला वनवासाचं दारुण दुःख भोगावं लागत आहे. खरं म्हणजे तुझ्या या वर्तनाच्या योगाने, तुझं जे हे वर्तन सगळं घडलेलं आहे त्या योगाने मी तुला मृत्यूदंडच द्यायला पाहिजे, मी तुला मारायलाच पाहिजे. परंतु माझं ते वर्तन रामाला काही सहन होणार नाही. तो राम माझ्याशी अबोला धरेल. आधीच पित्याच्या मृत्यूचं दुःख मी अनुभवतो आहे, रामाचा अबोला काही मला सहन होणार नाही. म्हणून मी तुला मारणार नाही, परंतु मी तुझं मनोगत काही सिद्ध होऊ देणार नाही. मला त्या राज्याशी काही कर्तव्य नाही आणि रामाज्ञेशिवाय मी तुझ्याशी संभाषण सुद्धा करणार नाही. भ्रूण हत्यामसि प्राप्ता कुलस्यास्य विनाशनात कैकेयी नरकं गच्छ माचतात सलोकताम. आज रामाला वनवासाला पाठवून भ्रूण हत्येचं पाप तुला लागलेलं आहे. आणि ह्या पापाच्या योगाने तू तर नरकानुगामी होशीलच, तुझ्या पोटी जन्माला आल्यामुळे मी सुद्धा नरकाचा दुर्गतीचा अधिकारी असेल. म्हणजे कौसल्येला दारुण दुःख देऊन तुला काय मिळालं? कौसल्याम धर्मसंयुक्ताम वियुक्ताम पापनिश्चये कृत्वाकं प्राप्स्यते यद्य लोकम निर्यगामिनी. कौसल्येला पतीपासून वंचित केलंस, पुत्रापासून वंचित केलंस, आता कोणाला पाहून ती जगेल? रामाच्या गुणवत्तेचं नेहमी तू वर्णन करायचीस, पण रामाच्या ठिकाणी तुला कोणते दोष दिसले? यत्वया धार्मिको रामो नित्यं सत्यपराक्रमः वनं प्रस्थापितो वीरः पित्रा पितृदेवंगतः यत्प्रधानासि तत्पापं मयि पित्रा विना कृते भ्रातृभ्यांच परित्यक्ते सर्वलोकस्य चाप्रिये. कैकेयीची अत्यंत कठोर शब्दात निर्भत्सना भरताने केली आणि भरताचे ते शब्द किंवा भरताचा आवाज कौसल्याच्या कानावरती पडला. पतीच्या विरहाने, पुत्राच्या विरहाने ती कधी बेशुद्ध होत होती, कधी शुद्धीवर येत होती. तिच्याही शरीरामध्ये त्राण नव्हतं. सुमित्रेच्या आधाराने भरताच्या जवळ ती आली आणि भरताला म्हणते, तुझ्या आईने तुझ्याकरता अयोध्येचं राज्य मागून घेतलं, म्हणजे माझा रामही वनवासाला गेला, तुझं मनोगत आता सिद्ध झालं ना, तुला मिळालं ना आता, की आता रामाचा काटा काढायला तू तयार आहेस. 14 वर्ष अरण्यामध्ये तरी रामाला तू सुखाने राहू देशील का? साक्षात न बोलता या सगळ्या घटनेला काही अंशामध्ये कौसल्येने भरताला सुद्धा जबाबदार धरलं. रामाला वनवासाला पाठवण्याकरता भरताचं सुद्धा अनुमोदन असेल असा कौसल्याचा समज आहे. आणि हे भरताच्या लक्षात आलं
आणि भरत म्हणतो की आई, असं माझ्या विषयी मनामध्ये वाईट आणू नकोस. आणि राम जो वनवासाला गेला, मी नसताना ज्या सगळ्या घडामोडी घडल्या, या घडामोडीला यत्किंचितही मी जबाबदार नाही. मला याविषयी कोणतीही माहिती नाही. आणि जर ह्या सगळ्या घटनेला मी जबाबदार असेन, अनेक शपथा तिथे भरताने घेतलेल्या आहेत. तर कृतशास्त्रानुगा बुद्धिर माभूत तस्य कदाचन सत्यसंधस्सतां श्रेष्ठो यस्यार्योनुमते गतः. जर रामाला वनवासाला पाठवायला मी जर जबाबदार असेन, तर गुरुजनांनी वसिष्ठांनी मला जो धर्माचा उपदेश केलेला आहे, लहानपणी शिकवताना अध्यापन करताना, की जो धर्म मार्ग माझ्या कल्याणाचा आहे, माझ्या उद्धाराचा आहे, वसिष्ठांनी उपदेशलेल्या त्या धर्माच्या विषयी, धर्म मार्गाच्या विषयी माझी बुद्धी स्थिर होऊ नये म्हणतो. अधर्माविषयी माझ्या मनामध्ये प्रवृत्ती निर्माण व्हावी आणि ते अधर्माचं आचरण मला दुर्गती देणारं ठरावं. जर राम वनवासाला जाण्याकरता मी जबाबदार असेन तर. कारयित्वा महत्कर्म भर्ता मृत्यमनर्थकम अधर्मो योस्य सोस्यास्तु यस्यार्योनुमते गतः. एखाद्या मालकाने नोकराकडून भरपूर काम करून घेतल्यानंतर सुद्धा जर त्या नोकराला मालकाने पैसे दिले नाही, मोबदला जर दिला नाही, वेतन जर दिलं नाही, तर नोकराला काम केल्यानंतर सुद्धा वेतन न देण्याचं जे पाप आहे, रामाच्या वनगमनाला मी जर जबाबदार असेल, माझी जर त्याला अनुकूलता असेल, अनुमोदन असेल, तर नोकराला वेतन न देण्याचं पाप माझ्या माथी लागेल. पालयमानस्य राज्ञो भूतानि पुत्रवत् ततस्तु द्रुह्यतां पापं यस्यार्योनुमते गतः. आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन न करणाऱ्या राजाला जो दोष लागतो, रामाच्या वनगमनाला माझं अनुमोदन असेल तर तो दोष मला लागावा. पुढे तो म्हणतो, गाश्च स्पृशतु पादेन गुरून् परिवदेत च मित्रे द्रुह्येत सोत्यर्थम यस्यार्योनुमते गतः. रामाच्या वनगमनाला मी जर जबाबदार असेल, माझी जर अनुकूलता अनुमोदन असेल, तर गाईला लाथ मारण्याचं पाप आणि गुरुची अवज्ञा केल्याचं पाप मला लागावं. विश्वासात कथितं किंचित परिवादं मिथः क्वचित विवृणोति स दुष्टात्मा यस्यार्योनुमते गतः. एखाद्या व्यक्तीचा विश्वासघात केल्याचा जो दोष आहे, तो दोष मला लागावा. पुत्रैर्दासश्च भृत्यैश्च स्वगृहे परिवारितः स एको मृष्टमश्नातु यस्यार्योनुमते गतः. घरामध्ये संततीला न देता, पत्नीला न देता, परिजनांना न देता
अतिथी अभ्यागताला न देता सगळ्यांच्या समोर स्वार्थपरायण होऊन एकट्याने खाणाऱ्या व्यक्तीला जो दोष लागतो, रामाच्या वनगमनाला माझं अनुमोदन असेल तर तो दोष मला लागावा. राजस्त्री बालवृद्धानां वधे यत् पापमुच्यते भृत्यत्यागे च यत् पापं तत् पापं प्रतिपद्यताम्. राजा, स्त्री, बालक, वृद्ध या सगळ्यांच्या हत्येचं जे पाप आहे ते पाप मला लागावं. लाक्षया मधुमांसेन लोहेन च विषेण च सदैव बिभ्रूयात् भृत्यान् यस्यार्योनुमते गतः. लाख त्याचप्रमाणे मध, मद्य, मांस, लोखंड, विष, दूध आदी सगळ्या गोष्टी विक्रय केल्याने जो दोष लागतो, रामाच्या वनगमनाला जर माझं अनुमोदन असेल, माझी अनुकूलता असेल तर तो दोष मला लागावा. संग्रामे समुपोढे च शत्रुपक्ष भयंकरे पलायमानो वध्येत यस्यार्योनुमते गतः. एखादा योद्धा शत्रूला पाठ दाखवून, एखाद्या योद्ध्याने शत्रूला पाठ दाखवून पळ काढल्यानंतर त्या योद्ध्याला जो दोष लागतो तो दोष मला लागावा. मद्यप्रसक्तो भवतु स्त्रीष्वक्षेषु च नित्यशः कामक्रोधादिभूतश्च यस्यार्योनुमते गतः. मद्यपानाने जो दोष लागतो तो दोष मला लागावा. कामक्रोधादिक दोषांच्या आहारी गेल्यानंतर मनुष्याची जी अवस्था होते ती अवस्था मला प्राप्त व्हावी. उभे संदेशयानस्य यत्पापं परिकल्प्यते तच्च पापं भवेत् तस्य यस्यार्योनुमते गतः. यदग्निदायके पापं यत्पापं गुरुतल्पगे मित्रद्रोहे च यत्पापं तत्पापं प्रतिपद्यताम्. संध्याकाळी झोपणाऱ्या व्यक्तीला जो दोष लागतो, बघा काही गोष्टी संध्याकाळी शास्त्राने निषिद्ध सांगितलेल्या आहेत. चत्वारि खलु कर्माणि संध्यायां वर्जयेत् बुधः आहारं मैथुनं निद्रां तथा संपाठमेव च. आहार, विषयसेवन, झोप आणि अध्ययन या चार गोष्टी संध्याकाळी शास्त्राने निषिद्ध सांगितलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी जर केल्या तर काय होतं? आहारात जायते व्याधी. संध्याकाळच्या वेळी जर आपण काही खाल्लं असेल, आपण जर खात असू, म्हणजे ज्याला प्रदोष काळ म्हणलेला आहे, दिवे लागण्याची वेळ, देवाच्या समोर जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा जर आपण काही खाल्लं तर आहारात जायते व्याधी, रोग होतात. रौद्रगर्भश्च मैथुनात, वाईट संतती निर्माण होते. आणि निद्रातो जायते लक्ष्मीही, संपत्तीचा क्षय होतो जर झोपलो तर. आणि संपाठात आयुषः क्षयः, जर अध्ययन केलं त्या काळामध्ये तर आयुष्याचा क्षय होतो. तेव्हा सायंकाळी प्रदोषकाळी झोपलेल्या माणसाला, खाणाऱ्या माणसाला, भोग भोगणाऱ्या माणसाला, अध्ययन करणाऱ्या माणसाला जो दोष लागतो, रामाच्या वनगमनाला जर माझी अनुकूलता असेल, अनुमोदन असेल तर तो दोष मला लागावा. देवतानां पितॄणांच माता पितृस्तथैव च मास्मकार्षीच शुश्रूषां
यस्यार्योनुमते गतः, माता पिता गुरुजन देवता संत महात्मे या सगळ्यांचा अनादर करणाऱ्या व्यक्तीला जो दोष लागतो तो दोष मला लागावा. बाहुभृत्यो दरिद्रश्च ज्वर रोग समन्वितः समयात सततं क्लेशो यस्यार्योनुमते गतः. जर रामाच्या वनगमनाकरता माझी अनुकूलता असेल तर मला दारिद्र्य प्राप्त व्हावं, आणि दारिद्र्य कसं यावं तर भरपूर संतती असलेलं, म्हणजे खाणारे घरामध्ये इतके लोक असले पाहिजेत की खायला काही नसता कामा नये, आणि त्या सगळ्यांना वेळेवरती खायला न दिल्यामुळे त्यांच्याकडून माझा तिरस्कार झाला पाहिजे, अपमान झाला पाहिजे, माझी निंदा झाली पाहिजे. ब्राह्मणा योद्यतां पूजां विहंतु कलुषेन्द्रियः बालवत्सांच गाम दोग्धो यस्यार्योनुमते गतः. एखादा ब्राह्मण जर पुण्यकर्म करत असेल तर त्या पुण्यकर्म करणाऱ्या ब्राह्मणाच्या पुण्यकर्मामध्ये विघ्न आणणाऱ्या व्यक्तीला जो दोष लागतो तो दोष मला लागावा. एखाद्या ब्राह्मणाकडून एखादं पुण्यकार्य केल्यानंतर त्या ब्राह्मणाला उचित अशी दक्षिणा देण्याचं वचन देऊन सुद्धा ती दक्षिणा त्या ब्राह्मणाला न देण्याचा जो दोष आहे तो दोष, आणि रामाच्या वनगमनाला माझी अनुकूलता असेल तर तो दोष मला लागावा. 10 दिवसामधल्या विऊन प्रसूत होऊन 10 दिवसामधल्या प्रसूत झालेल्या गायीचं दोहन करण्याचा जो दोष आहे, रामाच्या वनगमनाला जर माझी अनुकूलता असेल तर तो दोष मला लागावा. अरुंधतीच्या सह वसिष्ठांच्या हत्येचा जो दोष आहे, भरत म्हणतो की तो दोष मला लागावा. पानीय दूषके पापम तथैव विषदायके यत्तदेकस्य लभतां यस्यार्योनुमते गतः. एखाद्या जनस्थानाला पाण्याचा स्रोत जिथून लोक पाणी स्वीकारतात, मिळवतात, घेतात, असा तो जलस्रोत नष्ट केल्याचा जो दोष आहे, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी की जिथे अनेक लोक एकत्र येतात तिथे लोकांना यायला प्रतिबंध करण्याचा जो दोष आहे, एखाद्या जमणाऱ्या लग्नाला मोडण्याचं जे पाप आहे, हे सगळं पाप माझ्या माथी लागावं, मला लागावं. तृषार्थम सतिपानीये विप्रलंभेन योजनम यत् पापम लभते तत्स्यात् यस्यार्योनुमते गतः. तहानलेल्या व्यक्तीला पाणी न देण्याचं जे पाप आहे, भुकेजलेल्या व्यक्तीला अन्न न देण्याचं जे पाप आहे, ते पाप मला लागावं. भक्त्या विवदमानेषु मार्गमाश्रित्य पश्यतः येन पापेन तेन पापेन युज्येत यस्यार्योनुमते गतः. पक्षपाताचा जो दोष आहे तो पक्षपाताचा दोष मला लागावा. न्यायदान करत असताना पक्षपात केल्याचा जो दोष आहे तो दोष मला लागावा. जर राम जो
वनवासी झाला, त्या वनवासी राम होण्यामध्ये जर माझा सहभाग असेल, माझी अनुकूलता असेल, या सगळ्या शपथा भरताने घेतलेल्या आहेत. आणि या सगळ्या शपथा घेऊन भरत सांगतो की या घडलेल्या कोणत्याही घटनेला मी जबाबदार नाही. त्यामुळे माझ्याविषयी मनामध्ये तू शंका घेऊ नकोस, असं कौसल्याच्या पायावर लोटांगण घालून तो भरत म्हणतो. आणि या सगळ्या शपथेंवरून कौसल्यालाही खात्री झाली की यामध्ये भरताचा यत्किंचितही दोष नाही. तिने भरताला उठवलं, म्हणे बाबा माझ्या पायावर लोटांगण घालून मला आणखीन दुःखी करू नकोस. एका मुलाला मी माझ्यापासून एक माझा मुलगा दूर झालेला आहे, दुसरा होऊ नये. मम दुःखमिदं पुत्र भूयः समुपजायते शपथैः शपमानो हि प्राणानुपरुणत्सि मे देष्ट्यान जलतो धर्म दात्मा ते सह लक्ष्मणः वत्स सत्यप्रतिज्ञो हि सताम लोकान वाप्स्यसि. म्हणे तू सत्यप्रतिज्ञा आहेस याची मला खात्री आहे. फक्त पतीच्या विरहामुळे, मुलाच्या विरहामुळे माझ्या मनामध्ये ती तुझ्याविषयी पुसटशी शंका निर्माण झालेली होती. परंतु तुझ्या सगळ्या प्रतिज्ञांमुळे माझ्या त्या शंकेचं निरसन झालेलं आहे आणि तुझ्याविषयी माझी कोणतीही तक्रार नाही. कौसल्याने भरताला आलिंगन दिलं. भरताने कौसल्याचं आलिंगन स्वीकारलं, तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि तिला आश्वस्त केलं. म्हणे आई तू अजिबात चिंता करू नकोस, मी रामाला आणण्याचा अवश्यमेव प्रयत्न करेन. पतीच्या विरहातून तर मी तुला, पतीच्या विरह दुःखातून तर मी तुला मुक्त करू शकत नाही, परंतु मुलाच्या विरह दुःखातून मात्र मी तुला मुक्त करण्याचा प्रामाणिकपणाने 100% मी प्रयत्न करेन, असं अभिवचन भरताने कौसल्याला दिलेलं आहे. तोपर्यंत वसिष्ठही आले. वसिष्ठांनी भरताला राजाच्या और्ध्वदेही क्रियेला संपन्न करण्याची आज्ञा केली आणि एखाद्या सार्वभौम सम्राटाप्रमाणे राजोचित अशी उपचारांनी यथासांग दशरथ राजाची और्ध्वदेही क्रिया भरताने संपन्न केली. सगळे दिवसवार वगैरे यथासांग संपन्न केले. सगळी श्राद्ध तो संपन्न करत आहे. तन्निमित्ताने अनेक प्रकारची दानधर्मही त्याने दिली. वसिष्ठ आले. वसिष्ठ भरताला म्हणतात की भरता, राजा जर नसेल तर अराजकता निर्माण होते, कोणाला मागमूस राहत नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही, अराजकतेमुळे दुष्काळ पडतो, अराजकतेमुळे रोगराई वाढते, अराजकतेमुळे अपराध वाढतो, अराजकतेमुळे पाप वाढतो, अराजकतेमुळे प्रजा दुःखी होते. आणि म्हणून तू पित्याच्या वचनाची पूर्तता करण्याकरता जसा तुझा भाऊ पितृवचन पूर्ततेकरता वनवासाला गेलेला आहे, तसं पितृवचन पूर्ततेकरता तू तुझा राज्याभिषेक आता करून घे. ही सगळी जी न व्हायला पाहिजे ती घटना घडली. या सगळ्या घटनेला
ती मंथरा जबाबदार आहे असं शत्रुघ्नाला वाटलं आणि म्हणून त्या मंथरेवरती रागावून तिच्या केसांना धरून ओढत ओढत सरपटत तिला तो शत्रुघ्न घेऊन तिला येतोय, ती ओरडते आहे, तलवारीने तिला मारण्याकरता सुद्धा तो प्रयत्नशील होता। भरताने हे पाहिलं आणि भरताने शत्रुघ्नाला मंथरेला मारण्याचा जो तो प्रयत्न करत होता त्या प्रयत्नापासून परावृत्त केलं। तर म्हणे असं करू नकोस। तम प्रेक्ष्य भरतः क्रुद्धम शत्रुघ्नमिदम अब्रवीत् अवध्याः सर्वभूतानां प्रमदाः क्षम्यतामिति हन्यामहमिमां पापां कैकेयीं दुष्टचारिणीं यदि मां धार्मिको रामो नानुसेयान् मातृघातकम् नासूयेन् मातृघातकम् इमामपि हतां कुब्जां यदि जानाति राघवः त्वांचमांचैव धर्मात्मा नाभिभाषिष्यते ध्रुवम। म्हणे असं करू नकोस, कारण स्त्री कशीही असली तरी ती अवध्य असते आणि या मंथरेला जर आपण मारलं तर बघा, यापूर्वी रामाचा आपण एक गुण सांगितलेला आहे, नारदांनी सुद्धा त्या गुणाचा उल्लेख केलेला आहे। कालच्या निरूपणामध्ये मनोमन भरताने रामचंद्रांच्या ज्या दैवी गुणांचं संस्मरण केलं त्यामध्ये सुद्धा तो गुण होता की राम कधी कोणाचे उपकार विसरत नव्हते, परंतु कोणी जर अपकार केला असेल तर ते मात्र ध्यानात ठेवत नव्हते। भले रामाच्या वनगमनाला ही निमित्त झाली असेल, रामाच्या विषयी हिचा अपकार असेल, परंतु राम हिचा अपकार लक्षात न ठेवणारे आहेत। आणि आपण शत्रुघ्नाला भरत म्हणतो की आपण जर हिला मारलं तर ते रामाला मान्य होणार नाही, रामाला ते सहन होणार नाही। राम मला बोलायचं सोडेल म्हणून मी माझ्या आईला तर मारलं नाही म्हणतो। त्यामुळे इमामपि हतां कुब्जां यदि जानाति राघवः त्वांचमांचैव धर्मात्मा नाभिभाषिष्यते ध्रुवम। हिला मारल्यानंतर राम काही आपल्याशी बोलणार नाही, आधीच पित्याचा वियोग झालेला आहे, रामाचा अबोला काही मला तुला सहन होणार नाही आणि म्हणून हे करू नकोस। तिला मंथरेला मारण्यापासून भरताने शत्रुघ्नाला परावृत्त केलं आणि ही सगळी और्ध्वदेही क्रिया भरताने पित्याची संपन्न केल्यानंतर वसिष्ठ वामदेवादिक सगळे ऋषी आले, सुमंतादिक सगळे मंत्री आले आणि ते भरताला सांगतायत की आता तू तुझा राज्याभिषेक करून घेतला पाहिजे। भरत त्याला कशा प्रकारे नकार देतो, रामाला आपण वापस आणूत याकरता तो सगळ्यांना कशा प्रकारे रामाला आणण्याकरता तयार करतो, रामाला आणण्याकरता तो कशा प्रकारे प्रस्थान करतो। चित्रकूट पर्वतावरती रामाची आणि भरताची भेट कशी होते आणि ह्या रामाच्या आणि भरताच्या भेटीमध्ये रामाचा समज कसा आहे की भरत आपल्याकडे राजा म्हणून आलेला आहे, भरताला राज्य सोडून आपण इथं आलो, भरताच्या सोबत चतुरंग सेना आहे, भरताच्या सोबत ध्वज आहे, म्हणजे भरत हा राजा आहे आणि म्हणून राजनीतीचा उपदेश रामाने भरताला तिथे केलेला आहे। अतिशय उत्कृष्ट अशी भरताला प्रतिपादलेली रामाने ती राजनीती आहे, ज्यात एखादं राज्य समृद्ध होण्याकरता म्हणून राजाने काय दक्षता घेतली पाहिजे, राजाने कोणती
सावधानी बाळगली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं विवरण आपल्याला पाहायला मिळतं. हे सर्व कथानक आपल्याला श्रवण करायचं आहे. काही काळच्या विरामानंतर परत एकदा कथेला आपण प्रारंभ करू. सीताकांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय.